हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, कशा आहात? मी आशा करते तुम्ही स्वस्त असाल आणि मस्त असाल. तर आज ना आपला ब्लाऊजची कटिंग बघायची आहे. तर आज काय होतं ना, ब्लाऊजचं बघा, लांब बाह्या आणि थोडीशी तब्येतीने असलं ना की अस्तर थोडंसं कमी पडतं, मग त्याला 2 अस्तर लावायला लागतात. तर मी काय करत असते ना, जाड म्हणजे बाही वगैरे लांब असेल ना तर 2 अस्तर लावायची गरज लागत नाही. म्हणजे कसं अगोदर ना पेपरवरती जर कटिंग करून घेतली आपण तर त्याला नंतर डबल अस्तर लावण्याची गरज नाही, म्हणजे त्यामध्येच ॲडजस्ट होतं. थोडंफार काय म्हणजे थोडासा कपडा कमी पडला तर इतर काही जोडता येतं. तर पाहू शकता पूर्ण कटिंग मी पेपरवरती करून घेतलेली आहे. नंतर अशा पद्धतीने हे सगळं आतरून घ्यायचं, म्हणजे कसं ना ॲडजस्टमेंट कपडा अजिबात वाया जात नाही. बरोबर त्या अस्तरमध्ये ॲडजस्ट करू होऊन जातं. जर तब्येत जर जास्त असते ना तर होत नाही, कधी कधी खूप वैताग येतो मग. पण असे थोडीशी मी ॲडजस्टमेंट करून घेत असते. तर प्रिन्स कट ब्लाऊज शिवायचा आहे आपल्याला आणि यामध्ये बसत नव्हतं, थोडंफार ॲडजस्ट करायलाच लागतं. नंतर जोड वगैरे द्यायला लागतात, पण काही हरकत नाही. पेपरवरती जर केलं ना तर मग आपल्याला अंदाज लागतो की कसं कटिंग करायचं आहे, काय करायचं आहे. आणि पाहू शकता इथं जो गळ्याचा भाग आहे ना त्याला परत कमी पडलेला आहे, पण ते आता शिवायच्या टायमाला मी त्याला बरोबर जोडून घेणार आहे. तर असं होतंच, आता काहीतरी ॲडजस्टमेंट करायला लागते. नाही तर मग काय होतं ना, आपल्याला सुटसुटीत एकदम जर कपडा घ्यायचा मला त्याला डबल अस्तर लावायला लागतं. आणि ते गिराईक आपल्याला डबल अस्तरचं काही पैसे देत नाहीत, ते फक्त एकाच अस्तराचे पैसे देतात. तर मग आपण अशी थोडीशी डोकं लढवणं की बरोबर होतं. आणि काय आहे ना, आता सध्या लांब बाह्याचा ट्रेंड खूप आहे चालू, तर सगळ्यांचं तेच चाललेलं आहे, त्या लांब बाह्या. पण तेवढं काय अस्तर जर बाई जर एखादी म्हणजे तब्येत जर कमी असेल थोडीफार तर होतं त्यामध्ये ही ॲडजस्टमेंट. पण खूपच असं तब्येत असेल आणि त्यामध्ये लांब बाही म्हणलं की होत नाही, मग माझ्यासारखं ॲडजस्ट करायला लागतं. तर माझ्याच आहे ना 36 नंबरचं 36 साईजचं ब्लाऊज शिवत आहे मी. तर तेवढं काही हे नाही आहे, पण आहे बऱ्यापैकी अस्तर हे ॲडजस्टमेंट करायला लागत आहे मला. तर चला, असं झालेली आहे सुरुवात आणि खूप छान रिस्पॉन्स भेटत आहे मला सुरुवात केल्याच. सुरुवात करून मला काही जास्त दिवस झालेला नाही आहे, कारण मी पहिलेच शिवायची, पण आत्ता अजिबात शिवत वगैरे नव्हते. तर बऱ्याच जणींना माहीत झालेलं आहे आणि ब्लाऊज वगैरे छान यायला सुरुवात झालेली आहे आता. तर मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण म्हणतो ना, आपण कुठलंही काम केलं तरी स्वतःच आपल्याला करायचं असतं. तर आपण स्वतः सांगितलं किंवा म्हणलं, त्यांनी बघितलं. तर त्यांनी सुरुवातीला ना साधे ब्लाऊज टाकले होते माझ्याकडे शिवायला, त्याचा काही व्हिडिओ मी बनवलेला नाही. पण आता मात्र भारी साड्यामधले ब्लाऊज शिवायला टाकले. म्हणजे त्यांचा विश्वास बसणं खूप महत्त्वाचं आहे. त्यांना ब्लाऊज आपलं आवडलं पाहिजे, ब्लाऊज व्यवस्थित बसलं पाहिजे, शिवताही छान आलं पाहिजे, त्याची फिटिंग छान आली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याची फिनिशिंग भारी आली पाहिजे. ब्लाऊजची फिनिशिंग जर भारी असेल ना तर कसंही ब्लाऊज शिवाय ते दिसायला सुंदर दिसलं, म्हणजे दिसता क्षणी वाटलं पाहिजे त्यांना का हा खूप भारी आहे. तर पाहू शकता अस्तर मात्र आपल्याला आहे ना, प्रत्येक ब्लाऊज शिवताना अस्तर आपला परफेक्ट कटिंग करून घ्यायचं आहे, म्हणजे जेवढ्या मापाचं आहे तेवढं. आणि जे साईडचं म्हणजे मेन फॅब्रिक आहे ना ते थोडंसं म्हणजे शिल्लक घ्यायचं आहे. पाहू शकता मी कशा पद्धतीनं कटिंग करत आहे तसं. म्हणजे कसं होतं ना, अस्तर थोडंसं म्हणजे अस्तर जर कमी पडलं तरी काही हरकत नाही, पण वरचा कपडा जर कमी पडला तर आपण काहीच करू शकत नाही नंतर. त्यामुळं होईल तितकं ना वरचा कपडा एक्स्ट्रा घ्यायचा, थोडा तेही जास्त काही खूप नाही, पण थोडं तरी आपल्याला एक्स्ट्राच घ्यायचा असतो. तर सगळं कटिंग करून घ्यायचं. आपल्याकडे टाचन असेल तर टाचन लावून घ्यायचं, म्हणजे कसं ना हातानं जर पकडलं तर त्यामुळे ते ॲडजस्टमेंट होत नाही आणि आकायला ह्याला खूप वेळ लागतो. मग टाचणी लावून घेतली ना तर असं झटपट कटिंग करून होते. आणि आपले कपडेही इकडं तिकडं बघा, म्हणजे असं म्हणतो ना आपण गुंडाळा वगैरे करून गेले, कपडेही इकडे तिकडे जातात. तर तसे अजिबात कपडे वगैरेही जात नाही आहेत. तर आणि काय करायचं ना, स्वतःला शिवताना तुम्ही जर शिवताय आणि तुम्हाला ब्लाऊज येत आहे तर स्वतःही खूप छान ब्लाऊज घालायचे, म्हणजे छान फॅन्सी. तेही खूप छान हे आहे की आपण स्वतःही छान ब्लाऊज घातले ना तर समोरचा बरोबर विचारणार आपल्याला की तुम्ही ब्लाऊज कुठं शिवलेला आहे. त्यामुळे स्वतःही छान ब्लाऊज घालायचे, म्हणजे बरोबर आपला प्रश्न येतात. मग आपण शिवलेले असल्यामुळे आपण सहज म्हणतो की मी शिवलेलं आहे. मग ते म्हणतात माझं शिवणार का? तर आपण आपल्याला तर असं असतो त्याची इच्छुक आपण, तर आपण लगेच हा बोलायचं, अजिबात वेळ वाया घालायचा नाही आहे. आणि माझं कसं होतं ना, मी पहिलं शिवायची, तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, मी पहिलं शिवायची. पण कसं होतं ना, आता नवीन ठिकाणी राहायला आलेले आहे. पहिल्या ठिकाणी माझ्या ओळखी पाळखी सगळे होते, तर खूप हे होतं. आणि माझी मानेला आणि पाठीला खूप त्रास होत होता. यामुळे मला डॉक्टरांनी सांगितलं होतं की मशनीवरती बसायचं नाही, किंवा एका जागेवरती बसून किंवा खाली मान घालून असं कुठलंच काम करायचं नाही आहे. तर त्यामुळं ना 5-6 वर्ष झालं मी हे सोडून दिलं होतं मशीन काम, म्हणजे मशीनवरती बसत नव्हते. म्हणजे बसायची पण माझे स्वतःचेच, किंवा
माझ्या आईचे किंवा ह्यांचे असे शिवायचे, माझे स्वतःचे. एवढं शिवत नव्हते तरी मी माझं स्वतःचं ब्लाऊज कधीच बाहेर दिलं नाही, कारण मला दुसऱ्याने शिवलेला अजिबात पास पडत नव्हतं, कारण मला सवय लागली होती, मी स्वतःचे ब्लाऊजच हे करत होते. तर ते ब्लाऊज बघा कटिंग करून झालेलं आहे. आणि हे आहे दुसऱ्या ताईचं. हे ते मात्र आकुड बाह्याचं होतं, पण हे मात्र ते लांब बाह्याचं होतं, हे मात्र आकुड बाह्याचं होतं. तर याची कटिंग मी ब्लाऊजवरतीच करून घेतली. आणि लाडूचं चाललं होतं मम्मी कसं बघा, मुलांना खूप आवड असते आणि असंच मीही शिकलेले आहे माझ्या आईचं बघू. तर तिचं लाडूचं तसंच चाललेलं आहे. आता मी काय करायला असले की लाडू माझ्यासोबतच असते बसलेली, मम्मी मला पण सांग. आता मी काही तिला सांगत नव्हती, पण मी करत होते आणि ती बघत होती. तर ह्याचं आहे ना कसं असतं ना, छोटी भाई असली की बरोबर ॲडजस्ट होतं झंपर, पण मोठी भाई असली ना खरंच टेन्शन येतं. आणि त्याला डबल आपण जर त्यांना म्हटलं ना आपण मी डबल अस्तर लावते, त्याचे पैसे देता का, तर अजिबात नाही, डबल अस्तरचे अजिबात पैसे देत नाहीत. हा बराच अनुभव आहे मला. आणि काल एका ताईची कमेंट होती की आपण घरातून काम करायचं, त्यांचं अर्जंट शिवून द्यायचं आणि त्यांनी आपल्याला पैशाला आज उद्या करायचं. तर तसं नाही ताई, ते जर अर्जंटमध्ये आपल्याला पैसे देत असतील तरच आपण त्यांचं शिवून द्यायचं, नाही तर द्यायचं नाही. आता जर म्हणले मला अर्जंट पाहिजे, तर म्हणायचं पैसेही तुम्ही आत्ता देत असाल, अर्जंटमध्ये देत असाल ना, तरच मी शिवून देणार आहे. कारण मीही काल तसंच केलं, कारण अर्जंटमध्ये शिवून दिलं आणि पैसेही मी तसेच अर्जंटमध्येच घेतले. आणि तसंच करायचं आपणही, नाही तर मग कसं होतं ना, ते आज उद्या आपण अर्जंटमध्ये द्यायचं आणि त्यांनी हे करायचं. तर तसं नाही, तसे गिरायकाला अजिबात हे करायचं नाही, कारण प्रत्येकजण सारखं नसतं गं ताई. काही चांगलेही असतात, आता तसे 10तून एखाद्याचा स्वभाव असतो तसा, तर ते तर चालायचंच आहे. पण त्यासाठी आता आपण काम तर आपलं सोडू शकत नाही, असं म्हणू शकत नाही ना की बाबा ते अर्जंटमध्ये मागतील आपल्याला आणि पैसे देणार नाही. तसं सगळ्यांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर मग आपलं काहीच होणार नाही. तसा विचार न करता चांगला विचार करायचा. आणि आपल्याला लगेच कळतं कोण माणूस कसा आहे. तर असं नाही की बाबा आपल्याला कळत नाही. माणसाचा एकदा माणूस फसेल, बघ तू सुरुवात केली नाही, एकदा माणूस फसेल, दुसऱ्या वेळेस बरोबर कळतं हे पैसे देतं की नाही देतं. मग जर तसं जर असेल एखादा, तर दुसऱ्या वेळेस आलं की त्याला नाहीच म्हणायचं. मग बिंदास म्हणायचं नाही, माझ्याच्यानं होणारच नाही. कारण तो आपल्याला पैसे जर देत नसेल तर मग आपण मेहनत घेऊन त्याचा उपयोग नाही आहे. मग बिंदास ते परत नाही आलं तरी चालेल, तसं माणूस आपल्याकडं बिंदास नाही म्हणून टाकायचं त्याला. आणि हो, मी ज्या ताईचे शिवले होते ना काल अर्जंटमध्ये, त्यांचे 250 रुपयाचं मी कालचा व्हिडिओ आहे त्या ताईचा टाकलेला आहे त्यावरती. तर त्या ताई इतक्या गोड होत्या ना, आणि त्यांनी काय केलं ना, ज्या एका ताईकडे टाकलं होतं त्यांनी शिवायला, पण त्या ताईला खूप गिरायक असल्यामुळे त्या म्हणल्या 1.5 महिना झालं म्हणल्या मी हे दिलेलं आहे फिटिंगसाठी. म्हणजे त्यांनी स्टॉप दिली होती तिथं फिटिंगसाठी. आणि त्यांना आता बघा उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत, तर त्यांना गावी जायचं होतं. तर त्या ताईंकडे भरपूर गिरायक असल्यामुळे त्या ताईंनी काय केलं ना, त्या बोलल्या की माझ्याच्यानं होणार नाही आहे फिटिंग. तर मग त्या घेऊन आल्या होत्या आणि सहजच मग मला बोलल्या. म्हणजे त्यांना माहीत होतं की ह्या मशीन होती माझ्याकडे, पण शिवतात का नाही हे माहीत नव्हतं. तर मग त्या मला बोलल्या एवढं देताल का, तर मी हा बोलली. तर त्या ताईंनी खरंच मी न मागता, त्यांनी अर्जंटमध्ये आहे म्हणजे त्यांना संध्याकाळी जायचं होतं, आणि मग त्यांनी भरपूर प्रमाणामध्ये कपडे काढले. म्हणजे त्यांच्या छोट्या मुलीची काढली, त्यांची स्वतःची काढली, आणि त्यांना खोळी बनवायच्या होत्या, त्या खोळीही दिल्या. म्हणजे असं 250 रुपयाचं त्यांनी हे केलं. पण मी न मागता त्या ताईंनी तेवढं खूप छान केलं की मी न मागता त्यांनी लगेच मला पैसे दिले. माझं 10:30ला काम पूर्ण झालं, तर 10:30ला बरोबर त्यांनी पैसे दिले. आणि नंतर मग ही दुपारून मग कटिंग वगैरे करायला घेतली होती मी, कारण ब्लाऊजही शिवायचे होते मला. तर पाहू शकता मी अस्तर कट करून घेतलेला आहे. आणि या फॅब्रिकवरती आता असं बघा टाचन वगैरे लावून घेतली ना आपण, तर अजिबात आपल्याला ॲडजस्टमेंट करण्याची गरज नाही. बरोबर कपडा वगैरे कटिंग करून होऊन जातो, आणि ते हालतही नाही आहे. आणि शिवायलाही कपडे मग इकडे तिकडे शोधायची गरज लागत नाही आपल्याला. बरोबर कपडे ना जागेवरती सापडतात आपल्याला. नाहीतर मग ते शिल्लक असलं ना, ते अस्तर एकीकडे पांगतं आणि वरचं मेन फॅब्रिक इकडं पांगतं. तर आज फक्त ना कटिंग करून घेणार आहे, कारण बरेच ब्लाऊज आहेत आज कटिंग करून घेणार आहे. आणि भरपूर कामही आहे मला, ज्वारी वगैरे वाळू घालायची आहे. कारण आता नंतर बघा मे महिन्यापासूनच पाऊस चालू होईल, आणि इकडं तर खूप लवकरच, इकडं तर मी म्हणेल आत्तापासूनच पावसाची सुरुवात झालेली आहे. तर माझं चाललेलं आहे डोक्यामध्ये. तर आता काही जास्त टाईम नाही झालेला, 11 किंवा 10:30 पावणे 11 असा टाईम झालेला आहे. पण माझं कसं ना, आता ह्यांचा सकाळी लवकर डबा करायचा असतं, त्यामुळे मला सकाळी लवकर उठायला लागतं, त्यामुळे माझे पटकन कामं होतात, त्यामुळे मला खूप वेळ भेटतो. तर स्वयंपाक वगैरे झाला की धुणं भांडी राहिलेलं असतात. मग नंतर कसं असतं ना, धुणं भांडी मग माणूस चलत कधीही करू शकतो 12 वाजेपर्यंत. मग माझं मेन असतं की ब्लाऊजची कटिंग करून घेणं किंवा जे एक्स्ट्राचे काम आहेत ते करून घेणं. तर आता डोक्यामध्ये होतं ब्लाऊजची कटिंग करून झाली की
मला लगेच ज्वारी वगैरे वाळू घालायची आहे. कटिंग करीत तर ते डोक्यात होतं की आपल्याला हे काम करायचं आहे. तर झालेले आहे आता 2 ब्लाऊजची कटिंग करून झालेली आहे आणि हेही मला ब्लाऊज अर्जंटच आहे. तर तुम्ही अर्जंट ब्लाऊजला कोण टेलर असतील तर तुम्हाला नक्की सांगा कमेंट करून किती शिलाई घेतात. कारण मी आता बंद केलं होतं आणि आता चालू केलं आहे, त्यामुळे एवढं काय मला शिलाईचं वगैरे माहीत नाही आहे, पण तरी घेत आहे मी हिशोबामध्ये. तर ठरल्याप्रमाणे कटिंग वगैरे झाली, झाडलोट केली, ब्लाऊज वगैरे व्यवस्थित ठेवले आणि नंतर थोडं म्हणजे शिवायला घेणारच आहे मी, पण अगोदर म्हणलं ज्वारी वाळू घालून घ्यावी. कसं ना ऊन पडलेलं आहे कडक आणि नंतर आबाळ आलं की मी दुपारून जर घालायची म्हणलं तर अजिबात वाळत वगैरे नाही. तर आता आलेलं आहे टेरिसवरती, तर आता मला ज्वारी वाळू घालून घ्यायची आहे. पाहू शकता इकडे छान ऊन पडलेलं आहे आणि म्हणजे आलं कसं इथं राहायला विचारले ना तशी फक्त आज दुसरी वेळेस आहे. मी मागे एकदा आली ती सहज आली होती तेव्हा आणि आज फक्त दुसरी वेळ आहे. हवा मात्र खूप सुटली होती आणि एवढं तापलं होतं ना ते खालचं, एवढं गरम लागत होतं आणि परिसर किती छान असं सुंदर दिसत आहे. सगळं वरतून खूप छान दिसत होतं. खाली वाकून जर बघितलं ना तर एवढी छोटे म्हणजे खूप बारीक दिसत होतं सगळं, कारण हा 4था मजला आहे आणि मी राहते त्याच्यानंतरही 2 हे आहेत आणि त्यानंतर टेरेस आहे. माझ्या तर नाकी नऊ आले चढताच, पण काही विलाज नव्हता, मला ज्वारी वाळू घालायची होती. आणि आता कसं ना उन्हाळ्यामध्ये जर वाळू घातला आपण तरच होतं. तरी मी यावर्षी ना पापुड्या वगैरे केल्या नाहीत, कारण म्हणलं एवढ्यावरती पापुड्या करायच्या किंवा म्हणजे वाळवण्याचं कुठलंच साहित्य केलं नाही मी, कारण करायचं आणि एवढ्यावरती कसं गरम आणायचं ना ते, आणि मदतीला कोण नाही आहे माझ्या, त्यामुळे मी यावेळेस ना अजिबात काही केलं नाही. चालले तर आता टेरेस बघून चालले, एकदा बघूया आता काही थोडंफार करता येईल की नाही. तर विचार तर आहे करावंसं असं वाटतं, पण हे ना धड खाली वाळू घालता येत नाही आणि वरही एवढे आणू शकत नाही अशी कथा आहे, कारण खूप आहे आणि ते कसं असतं ना गरम आणि जिन्यावरती कसं चढायचं, मला हा खूप प्रश्न पडलेला आहे. आणि ज्वारीमध्ये म्हणाल तुम्ही काय दिसत आहे ते कचरा आहे का, काड्या आहेत का, असं तर नाही. ज्वारीमध्ये काय केलं ना मी गेल्या वर्षीचा कट्टा आहे हा, तर यामध्ये काय केलं ना लिंबाची कडुलिंबाची पानं आणि जे आपलं खडी मीठ असतं ना ते टाकलं होतं मी यामध्ये. अजिबात ह्याला ना किडे लागत नाहीत किंवा जाळे लागत नाहीत, आपली ज्वारी आहे तशीच राहती. आणि मला प्रश्न पडला असेल परत एक की बाबा दळण वगैरे करताना मग ते कडुलिंबाचा पाला निघतो का आहे, तर हो आपण थोडंसं फटकलं ना तर ते बरोबर उडून जातो, एकदम हलका होतो आणि ते अजिबात दळणामध्ये ह्याच्यामध्ये राहत नाही. खडे मीठ म्हणाल तर खडे मोठे असतात, तुम्ही वेचून काढले तरी चालतील किंवा ते काही एवढं जास्त नसतं टाकलेलं तर थोडंफार असतं, तर दळणामध्ये राहिलं तरी काही हरकत नाही. पण आहे इच्छा तर तुम्ही काढूही शकता. खडू काय उडकेल तिकडे इकून येतो, इकून उडायले. ही ते उभं गेली ती, हा घे. नाही बस दरवाजा लावला खाल्लं. खालीच घ्या ना तिला, येताना घेऊन यायचं. झालं एकच मिनिट हिला बरोबर करते ना. हां
दिल करते जाने रे मुझको मना रे. चल. दरवाजा लावता येईल. लॉक लावते का तर? जाऊ दे.